ओनली एज्युकेशन फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण 501 ते 600पर्यंत भाग 2 मधील विज्ञानचे प्रश्न पाहणार आहोत. तर चला बघूया. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संस्थेची स्थापना केव्हा करण्यात आली? तर 2005 या वर्षी. कुत्रा चावल्यास जखम निर्जंतुक करण्यासाठी कशाचा वापर करतात? पोटॅशियम परमॅग्नेट. कॉलरा या रोगाचा संबंध कोणत्या अवयवाशी आहेत? मोठे आतडे. अंड्याचे कवच कशाचे बनलेले असतात? कॅल्शियम बायकार्बोनेटचे. भारतात मिळणाऱ्या बेडकाचे शास्त्रीय नाव काय आहेत? राना टायग्रिना. अस्पष्ट केंद्रकयुक्त पेशी कशामध्ये आढळतात? जीवाणूमध्ये. पोटाच्या आजारावर उपचार म्हणून इसबगोल हे औषध वापरलेले जाते. हे औषध कोणत्या वनस्पतीपासून मिळवतात? प्लॅन्टागो ओवेटा. शार्क या माशाचे हृदय किती कप्प्याचे असते? 4 कप्प्याचे असते. ग्लुकोजचा द्रवणांक किती सेल्सिअस असतो? 150 अंश सेल्सिअस. कोणत्या धातूची वर्धनीयता सर्वोत्तम असते? सोने व चांदी. गॅबियन तापाचे प्रमुख लक्षण कोणते असते? डोकेदुखी. कोणत्या रोगात कोलेस्ट्रॉल व सोडियमचे प्रमाण वाढते? धमनी काठिण्यता. निसर्गात एकूण किती मूलद्रव्ये अधातू स्वरूपात आहेत? 22. विषाणूंना किती पेशी असतात? विषाणू अपेशीय असतात. झोका घेणे हे कोणत्या गतीचे उदाहरण आहेत? आंदोलन गती. फायबर वनस्पतीपासून बास्ट फायबर्स मिळविले जातात. प्रत्यक्षात ते वनस्पतीच्या कोणत्या भागात असतात? रसवाहिन्या. रेशीम, सेल्युलोज व लोकर ही कशाची उदाहरणे सांगता येतील? नैसर्गिक बहुवार्षिके. कोणता धातूचा द्रवणांक हा सर्वात कमी असतो? सोडियम व पोटॅशियम. ज्या कर्बोदकामध्ये 2 ते 10 शर्करा असतात त्यांना काय म्हणतात? ओलिगोसॅकराइड. 10 पेक्षा जास्त शर्करा असणाऱ्या कर्बोदकास काय म्हणतात? पॉलिसॅकराइड. मानवी शरीरातील मांडीच्या सर्वात लांब व मजबूत हाडाला काय म्हणतात? उर्विका म्हणतात. ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानाला काय म्हणतात? दवबिंदू. रक्ताच्या कर्करोगाला काय म्हणतात? ल्युकेमिया. फुलपाखराची उडणे हे कोणत्या गतीचे उदाहरण आहेत? यादृच्छिक गती. ज्या ऊर्जा स्रोतांच्या वापरापासून कार्बन मोनॉक्साईड सारखे घातक घटक बाहेर पडतात त्यांना काय म्हणतात? हरित ऊर्जा स्रोत. मायकोबॅक्टेरियम ट्युबरकुली या जीवाणूमुळे कोणता रोग होऊ शकतो? क्षयरोग. हृदय आणि हृदयाच्या अभ्यासाला काय संबोधले जाते? कार्डिओलॉजी. रक्तदाबाचे नियंत्रण कोणत्या ग्रंथीद्वारे केले जाते? ॲड्रिनल ग्रंथी व अधिवृक्क ग्रंथी. एका सामान्य वयाच्या व्यक्तीचे ब्लड प्रेशर किती असते? 120/80 mmHg. हृदयाचे ठोके उत्तेजित करणारे हार्मोन्स कोणते? थायरॉक्सिन. कोणत्या हृदयाला व्हीनस हार्ट असे संबोधले जाते? मासा. हृदयाचे ठोके ज्यावेळी कमी होतात तेव्हा त्याला काय म्हणतात? ट्रॅक्टिकार्डिया. रक्ताचे शरीरभर रक्तभिसरण होण्यासाठी साधारणतः किती वेळ लागतो? 20 सेकंद. मानवी हृदय हे स्नायूने बनलेले आहे त्याला रासायनिक भाषेत काय म्हणतात? मायोजेनिक. मनुष्याच्या हृदयाच्या एका ठोक्यासाठी किती वेळ लागतो? 0.8 सेकंद. जार्विक 7 हे काय आहेत? कृत्रिम हृदय. सामान्य मनुष्याच्या हृदयात एका मिनिटाला किती ठोके पडतात? 72 ठोके. माशाचे हृदय किती कप्प्याचे बनलेले असते? 2 कप्प्याचे. बेंडूक व साप यांचे हृदय किती कप्प्याचे बनलेले असते? 3 कप्प्याचे. सर्वात जास्त हृदयाचे कप्पे कोणाच्या शरीरात असतात? झुरळाच्या शरीरात हृदयाचे किती कप्पे असतात? 13. हृदयरोपणाची जगातील पहिली यशस्वी शस्त्रक्रिया कोणत्या वर्षी केली गेली? 3 डिसेंबर 1967 मध्ये. हृदयरोपणाची जगातील पहिली यशस्वी शस्त्रक्रिया कोणी केली? ख्रिश्चन बर्नार्ड. भारतातील पहिली ओपन हार्ट सर्जरी कोणी केली? डॉक्टर KN दस्तूर. मुंबईतील नायर हॉस्पिटलमध्ये हेमलता या 19 वर्षीय स्त्री रुग्णावर. हृदयातील रक्त शरीराकडे नेण्याचे कार्य कोणत्या धमनीद्वारे केले जाते? धमनीद्वारे. मनुष्याचे हृदय एका मिनिटात साधारणपणे किती रक्त पंप करते? 5 लिटर. आणि हृदयविकारांचा झटका कशामुळे पडतो? हृदयात रक्ताच्या कमतरतेमुळे. शीत रक्ताच्या प्राण्यांचे हृदय किती कप्प्याचे असते? 3. मानवी हृदयाचा आवाज किती डेसिमल असतो? 15 डेसिमल. हृदयाच्या उजव्या बाजूस कोणते रक्त असते? अशुद्ध रक्त.
गर्भाशयामध्ये तयार होणारा पहिला अवयव कोणता? हृदय. ठोके मोजण्यासाठी मनगटाजवळ जी धमनी असते त्या धमनीचे नाव काय? रेडियल धमनी. रेडियल धमनी. मानवी हृदय 24 तासात किती रक्त पंप करू शकते? 10,000 लिटर. हृदयाचे व्हॉल्व प्रतिदिन सामान्यतः किती वेळा उघडतात आणि बंद होतात? 1,00,000 वेळा. मूलद्रव्याची आवर्त सारणी कोणी विकसित केलेली आहेत? मेंडेलिफ यांनी. हृदयात कोणत्या पेशींचा अभाव असतो? ऐच्छिक पेशी. माशाचे हृदय कसे असते? शिरायुक्त. लहान मुलाच्या हृदयाचा आकार किती असतो? त्याच्या मुठी इतका. हृदयाची ठोके व स्पंदने कशामुळे कळतात? ECG. हृदय रुग्णामध्ये पेसमेकर हे उपकरण कशामध्ये बसवलेले असते? उजवी कर्णिका. महाधमनी नावाची मोठी रक्तवाहिनी हृदयाच्या कोणत्या कप्प्यातून निघते? डावी जवनिका इथून. स्नायूने बनलेले हृदय कोणत्या आवरणाखाली छातीच्या पिंजऱ्यात संरक्षित असते? परिहृदय. विषाणूचा अभ्यास कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखला जातो? व्हायरोलॉजी. मनुष्याच्या जन्मपूर्ण विकासाचा साधारणतः कालखंड किती असतो? 280 दिवस. रेड डाटा बुक मधील गुलाबी पाने काय दर्शवितात? धोकाग्रस्त बनलेल्या वन्य प्रजातीची यादी. सार्स हा रोग कशावर परिणाम करतो? श्वसनक्रिया. निमोफायलस व परट्रॅटिस या जीवाणूमुळे कोणता रोग होतो? डांग्या खोकला. गोवर हा रोग कशामुळे होतो? विषाणू. लसूण रक्तातील कशाची पातळी खाली आणण्यास सहाय्यभूत ठरते? कोलेस्टेरॉल. पेट्रोलियम मध्ये काय आढळते? गंधक. इथेनॉल मिश्रित पेट्रोलचे नाव काय आहे? गॅसोहोल. पाव करण्यासाठी मैदा भिजवताना त्यात काय घालतात? बेकर्स ईस्ट. पाण्यातील आवाज मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? हायड्रोफोन. द्रावणाची आम्लता व अल्कधर्मिता मोजण्यासाठी कशाचे मापन केले जाते? pH चे मापन. मेंदूच्या सभोवताली कोणते द्रव असते? चेतातरल. मानवाच्या शरीरामध्ये रक्तवाहिन्याची जाळे किती असतात? 90,000. एका विशिष्ट अवस्थेत बेंडकांचे पिल्लू माशासारखे दिसते त्याला कोणती अवस्था म्हणतात? डिंबक म्हणतात. करडईत कोणते आम्ल असते? लिनोलिक आम्ल. कोणत्या अवस्थेत पेशीची लांबी व आकारमान वाढते? पेशी दिलीकरण. आपल्या शरीरातील रक्तामध्ये हिमोग्लोबिन तर स्नायूमध्ये काय असते? मायोग्लोबिन. वनस्पतीमध्ये कोणते जीवनसत्व नसते? B12. कोरफडच्या पानाचे वैशिष्ट्य कोणते? पानामध्ये अन्नसंचय केलेला असतो. धोत्रा टोमॅटो यामध्ये बीजाणूकरण कोणत्या वेळी उत्तमरित्या होते? अंधारात. धान्य चांगले व सुरक्षित ठेवण्यासाठी किती ओलावा नसावा? 14% जास्त. पक्ष्यांची हाडे कशी असतात? हवायुक्त. दृष्टीपटलातील कोणत्या पेशीमुळे आपल्या रंगदृष्टी लाभते? शंकुपेशी.